श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, चीनमध्ये HMPV अर्थात ह्यूमन मेटाप्न्युमो व्हायरस संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतर जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. HMPVचा संसर्ग झालेले रुग्ण भारतात देखील आढळल्यानंतर भारत सरकारकडून विशेष खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. या HMPVच्या संसर्गाची महाराष्ट्रातली स्थिती काय आहे, शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, कोरोना किंवा कोविड ही नावं आठवली तरी आपल्या छातीत धडकी भरते, होय ना? कोरोनारूपी संकटकाळात आलेले अनुभव कोणीही सहज विसरू शकणार नाही. त्यानंतर आज जागतिक स्तरावर HMPVची बाधा झालेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असून त्याचे काही संशयित भारतातही आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं आवश्यक ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मात्र हा विषाणू मानवजातीसाठी घातक नसून त्याला घाबरण्याचं कारण नाही, असं आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे. या संसर्गाबाबत महाराष्ट्रातली सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असलेली खबरदारी याविषयी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ह्यूमन मेटान्युमो व्हायरस हा श्वसनाचा आजार करणारा किंवा सर्दी खोकला करणारा एक व्हायरस आहे, जो इतर जे श्वसनाचे आजार होतात त्या आजाराचे जे विषाणू असतात त्याचप्रमाणे ड्रॉपलेट किंवा हवेद्वारे शिंकलो किंवा खोकला आपले जे थुंकी वगैरे बाहेर पडते त्या अनुषंगाने तो हवेत पसरतो आणि त्याचं इन्फेक्शन होत आहे. आता सगळ्यात याच्यामधली महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हायरस हा नवीन व्हायरस नाही आहे. जसं आपण कोविडच्या वेळेस नोव्हल व्हायरस ज्याला म्हटलं होतं अशा प्रकारचा हा व्हायरस नसून हा बऱ्याच वर्षापासून आपल्या देशात म्हणा पूर्ण जगात हा व्हायरस आहे. इव्हन जे आपल्याला चायनामध्ये केसेस वाढल्याचं दिसून आलं असं म्हटलेलं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा WHO आणि केंद्र शासनाने आपल्याला माहिती दिलेली आहे की हे जे काही वातावरणातले बदल आहेत, थंडीच्या वातावरणामध्ये जे श्वसनाचे आजार होतात, जी वाढ होते त्याच अनुषंगाने सद्यस्थितीत वाढ झालेली आहे. तर महाराष्ट्रातही बघितलं तर आपण श्वसनाच्या आजाराचे जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये कुठलेही सिग्निफिकंट मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही किंवा दिसून आलेली नाही आपल्याला जे काही रिपोर्ट होतात त्याच्यामध्ये. त्यामुळे या व्हायरसमुळेच वाढ झाली आहे किंवा याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे किंवा आता नवीन व्हायरस आलेला आहे असा भाग नसून हा आपल्याकडे ऑलरेडी असलेला व्हायरस आहे ज्याच्यामुळे हे श्वसनाचे आजार होतात. याच्यातला दुसरा भाग म्हणजे हा आपला आता इंटरेस्ट वाढल्यामुळे आपल्या ज्या NIVच्या असतात किंवा ICMRच्या लॅब्स असतात त्याच्यामध्ये रुटीन काही व्हायरसचं सर्व्हिलन्स चालू असते. त्या सर्व्हिलन्समध्ये जे काही गंभीर आजारी रुग्ण असतात त्यांचे मल्टिपल व्हायरसेस आपल्या इथे कुठल्या प्रकारच्या व्हायरसेसचं सर्क्युलेशन आहे हे बघण्यासाठी चाचण्या होत असतात. त्या चाचण्यामध्ये ते पूर्ण भारतभर महाराष्ट्रातही काही आपल्याकडे NIV पुणे आहे यांच्या मार्फत टेस्टिंग होतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो थुंकी नमुने किंवा नेझोफॅरेंजियल स्वॅब याच्यामध्ये पूर्ण वर्षभरात आपल्याला हा व्हायरस किंवा इतरही व्हायरस कंबाईन असलेले ज्याला सर्दी खोकला असेल असं आढळून आलेले आहे. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की या व्हायरसचा जो काही आपण पिरियड म्हणतो जितका दिवस हा चालतो हा 2 ते 5 दिवसात युजली सेल्फ लिमिटिंग म्हणजे स्वतःहूनच कमी होणारा आजार आहे. सहसा लोकांना सर्दी खोकला माइल्ड स्वरूपाचा आजार असतो ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ऑक्सिजनची किंवा भरती होण्याची गरज भासत नाही. सो त्यामुळे या आजाराचं आजपर्यंत जे आता सध्यापर्यंत जे रिपोर्टिंग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात जर म्हटलं तर आता रिसेंटली जर म्हटलं हा तर बऱ्याच दिवसापासून असेल रिसर्चमध्ये जेव्हाही होतात तेव्हा काही आलेले व्हायरसेस आयडेंटिफाय होतात. मात्र या 2-3 दिवसात मागच्या आठवडाभरात चायनावरून आपल्याला रिपोर्ट यायला लागले त्याच्यानंतर जे 1-2 प्रायव्हेटमध्ये नागपूरमध्ये ज्या सॅम्पल टेस्टिंग केल्या होत्या त्याच्यात हा ह्यूमन मेटान्युमो व्हायरस आपल्याला आढळून आला. मात्र त्याच्यासोबत इतरही प्रकारचे रेस्पिरेटरी व्हायरस ज्याच्यामुळे सर्दी खोकला असतो ते सुद्धा आढळून आलेले आहे आणि या सर्वांची तब्येत फक्त OPD बेसिसवरच यांची सॅम्पल घेण्यात आले. त्यांना ऍडमिशनची कुठलीही गरज पडलेली नाही आणि त्यांच्यामुळे त्यांना इतर सिव्हिअर प्रकारचा डिसीज कुठला झालेला नाही. तरी सुद्धा आपल्याला केंद्र शासनाने पण सूचना दिल्या आहेत की याच्याबद्दल कुठलंही अलार्म म्हणजे कुठलं असं अलार्मिंग गोष्ट किंवा
खूप सिरियस बाब अशी नाही आहे. त्यामुळे कोणीही याच्याबद्दल अफवा किंवा घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. रुटीन जर आरोग्य विभागाचा विचार केला तर याच्यामध्ये जे कोणी अतिशय सिरियस आजारी असतील किंवा ज्यांना भरतीचीच आवश्यकता असेल अशा लोकांचं ऍज अ सर्व्हिलन्स म्हणून सॅम्पल टेस्टिंग आपल्याला करायचं आहे. ते NIV मार्फत आपण करून घेऊ. याच्यावर औषधोपचार जर म्हटला तर असा डेफिनेटिव्ह औषधोपचार, कारण हा व्हायरस आहे आणि याचा डिसीज सुद्धा स्वतःहूनच बरा होणारा 3-4 दिवसानंतर पिरियडमध्ये कमी होणारा किंवा बरा होणारा आजार आहे. याच्यासाठी डेफिनेटिव्ह अशी कुठलीही ट्रीटमेंट म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणा किंवा अँटीव्हायरल म्हणा किंवा व्हॅक्सिन सध्या परिस्थितीत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे खूप जास्त औषधोपचार करायची गरज नाही. असं जर काही झालं तर हायड्रेशन असेल म्हणजे पाणी भरपूर पिणं असेल किंवा आपण एखाद्या वेळेस ताप आला तर त्याला पॅरासिटामॉल द्यायची गोष्ट असेल, अशा प्रकारचे आपल्याला उपचार याच्यासाठी उपलब्ध आहेत आणि ते सफिशियंट आहेत. त्यामुळे असे जर आपल्याला काही शंका असल्यास किंवा आजार झाल्यास आपण आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आपले जे काही फिजिशियन्स असतील त्यांच्या मार्फत सल्ला घेऊन औषधोपचार करावा. स्वतःहून याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं म्हणजे सेल्फ मेडिकेशन जे असतंय मोठ्या प्रमाणात हे करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आपण रुटीन काळजी जी आहे, कुठलेही रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल किंवा श्वसनाचे आजार असतील हे हवेतून पसरत असल्यामुळे त्याच्यासाठी जी कॉमन आपल्याला नेहमी एटिकेट्स जे म्हणतो आपण रेस्पिरेटरी एटिकेट्स म्हणा किंवा श्वसनासाठी आपले असलं पाहिजे प्रिकॉशन्स ते आपल्याला नेहमीच घ्यायचे आहेत. सो सहसा आपण जे रुटीन प्रिकॉशन्स रेस्पिरेटरी इन्फेक्शन पासून घेतो तेवढ्याच प्रिकॉशन सध्या घ्यायची आपल्याला आवश्यकता आहे. आणि कुठलीही शंका आली तर आपल्या एरियातले जे शासकीय रुग्णालय आहेत किंवा शासकीय संस्था आहेत आरोग्याच्या त्यांच्याशी आपण सल्लामसलत घेऊ शकता. त्याच प्रकारे आपल्या फिजिशियनचा सुद्धा आपण सल्लामसलत घेऊ शकता. श्रोते हो, HMPVचा संसर्ग कोणाला आणि कसा होऊ शकतो, त्याची लक्षणं काय आहेत, यापासून खबरदारी म्हणून नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी माहिती देताना सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या साथरोग विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी सांगितलं. HMPV हा जो विषाणू आहे तर हा श्वसनाचा विषाणू आहे. आता HMPV म्हणजे काय आहे? HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस. म्हणजे हा जो विषाणू आहे तर हा काही नवीन विषाणू नाहीये, तर हा पूर्वीपासून भारतामध्ये किंवा जगामध्ये हा आहे. आता 2001 मध्ये पहिल्यांदा हा विषाणू नेदरलँडमध्ये सापडलेला आहे. आता हा जो विषाणू आहे तो कसा आहे किंवा ते जे मानवी ह्याच्यावर अफेक्ट करतात किंवा माणसाला जेव्हा होतो तेव्हा तो काय होते हे आपण जरा बघू. तर हा सर्व वयोगटातील लोकांना होतो, पण प्राधान्याने 9 वर्ष ते 14 वर्ष वयोगटात हा होतो. आणि श्वसनाच्या वरचा भाग म्हणजे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि श्वसन नलिकेचा खालचा भाग म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक या दोन्ही ठिकाणी या विषाणूमुळे परिणाम होऊ शकतो. आता याच्यामध्ये लहान मुले, वृद्ध, प्रौढ आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या ज्या व्यक्ती आहेत किंवा ज्यांना सहव्याधी आहेत किंवा कमकुवत आहेत, प्रतिकार शक्ती कमी असलेल्या, त्यांना आपल्याला विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आता दिनांक 6 जानेवारी 2005 पर्यंत आपण जर बघितलेलं आहे तर याच्याबद्दल बरेच आपण माहिती वेगवेगळ्या स्रोतातून घेतलेली आहे. केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांनी सगळ्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. थोडक्यात आपण याची लक्षणं बघू. म्हणजे आपल्याला मेन म्हणजे लक्षणं मुख्य याची काय आहेत तर इतर श्वसनाच्या आजारासारखाच खोकला येतो, ताप येतो, नंतर जास्त जर आजार वाढला तर धाप लागते आणि गंभीर आजारमध्ये त्या व्यक्तीला ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा श्वसनाच्या खालचा भाग, नलिकेचा खालचा भाग आहे त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन तो न्यूमोनिया वगैरे होऊ शकतो. तर त्याला आपण गंभीर लक्षणे म्हणायचं आहे किंवा ब्रॉन्कायटिसला धाप लागणं वगैरे असेल हे सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. आता HMPV हा कसा पसरतो? HMPV हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना याच्यामधून जे ड्रॉपलेट्स किंवा थेंब बाहेर पडतात त्याच्यामधून संसर्ग हा एकापासून दुसऱ्याला होतो. वैयक्तिक संपर्क जसे की स्पर्श करणे किंवा हातात हात मिळवणे, जर एखाद्या व्यक्तीला जर तो आजार झाला असेल तर संपर्कातून सुद्धा होतो. अतिशय जवळच्या संपर्कातून होतो, जवळच्या व्यक्तींना दूषित व्यक्तीला जर संसर्गात आले तर. दुसरा आहे वारंवार जे दूषित पृष्ठभाग असतो त्याला जर आपला स्पर्श झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तिथून सुद्धा तो इतरत्र पसरतो. आता उपचार जो आहे, उपचाराला कुठलाही असा स्पेसिफिक उपचार नाही, कुठले प्रतिजैविके नाही किंवा कुठला अँटीव्हायरल ड्रग नाहीये. याच्यामध्ये आतापर्यंत लस सुद्धा उपलब्ध नाहीये. तर लक्षणानुसार आपण त्याला उपचार करतो. दुसरा आहे याच्यामध्ये
प्रतिकारशक्ती सुद्धा आपली चांगली ठेवणं किंवा असणं हे सुद्धा सगळ्यात चांगलं आहे. कुठल्याही विषाणूजन्य आजारामध्ये आपली प्रतिकारशक्ती चांगली असावी, जेणेकरून आपल्याला त्या विषाणूच्या मुळे जास्त तीव्र धोका नाही होणार. भारतामध्ये जे आहे तर काही आठवड्यामध्ये श्वसनाच्या आजारामध्ये जे आता आपण सध्या काय करतो तर श्वसनाचे जे आजार आहेत, इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस, इली किंवा सारी, सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, तर हे जे दोन आहेत इली आणि सारीचे केसेस आपल्याला सर्व्हिलन्स करायचे आहे, सर्वेक्षण करायचं आहे. तसेच हा जो आजार आहे HMPV विषाणूचा, हा काही फार वेगळा आजार नसल्यामुळे किंवा गंभीर प्रकारचे रुग्ण आतापर्यंत झालेले नाहीयेत, त्यामुळे याला घाबरू नये. आतापर्यंत जे झालेले आहेत ते अत्यंत सौम्य प्रकारचं इन्फेक्शन किंवा संसर्ग झालेला आहे आणि रुग्ण बरे झालेले आहेत. दुसरा आहे की याच्यामध्ये जे आपण तपासणी केलेल्या त्या लॅब सुद्धा आपल्याकडे आहे. भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लॅब आहेत, प्रयोगशाळा, त्या ठिकाणी आपण त्या म्हणजे जे रुग्णाचे सॅम्पल त्या ठिकाणी पाठवू शकतो. आता याच्या सगळ्यात महत्वाचं की काय करावे आणि काय करू नये. आता काय करावे तर आपण खोकताना किंवा शिंकताना, ज्याला कोणी खोकला आला असेल किंवा शिंका आले असतील तर त्यांनी तोंडावर किंवा नाकावर रुमाल ठेवावा किंवा फारच अगदीच रुमाल नसावा तर कमीत कमी टिश्यू पेपर अशा प्रकारे आपण झाकावा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर यांनी आपले हात वारंवार धुवावे. स्पेशली साबण आणि पाणी जर आपण वापरलं तर त्या साबण आणि पाण्यामुळे कमीत कमी हात धुताना 20 सेकंद हात धुणं आवश्यक आहे. नंतर ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. कुठलाही असे यांनी आजारी असेल, समजा श्वसनाचा आजार असेल तर त्यांनी घरीच बसावे, इतर कुठे जाऊ नये. पाणी भरपूर प्यावे, पौष्टिक अन्न खावे, कारण पौष्टिक अन्न घेतले आणि हायड्रेटेड राहिलं तर आपली प्रतिकार शक्ती ही चांगली राहते. दुसरं आहे संक्रमण कमी करण्यासाठी तुम्हाला सगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ऑफिसमध्ये असेल, कार्यालयामध्ये असेल किंवा जिथे आपण बसलेलो असतो त्या ठिकाणी पुरेशी हवा, स्वच्छ व्हेंटिलेशन किंवा पुरेशी हवा होईल हे असणे आवश्यक आहे. आता काय करू नये तर एक आहे हस्तांदोलन इतरांशी करणे टाळावे. टिश्यू पेपर किंवा रुमाल याला जो वापरलेला आहे तो परत इतरांनी वापर करू नये किंवा वापर करू नये, त्याला व्यवस्थित डिस्पोजल करावे. आजारी लोकांशी जवळचा संपर्क हा टाळावा. आजारी लोक जर घरी बसले तर त्यांचा इतरांशी संपर्क नक्कीच टाळला जाईल. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नये. खूप महत्वाचं आहे की बऱ्याच वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेतली जातात आणि जेव्हा औषधं घेतली जातात त्यावेळेस 2-3 दिवस सुरुवातीचे जे महत्वाचे आहेत ते निघून जातात आणि आजार बळावला जातो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच औषधं घ्यावी हे अत्यंत महत्वाचे आहे. दुसरं आहे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. जे काही आहे याच्याबद्दलची माहिती ती ऑथेंटिक माहिती, अधिकृत माहिती असेल तीच माहिती घ्यावी आणि तीच माहिती आपण अवलंब करावा. आणि कुठलीही जर आरोग्य समस्या उद्भवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्रोतेहो, HMPVचा संसर्ग हा नवीन नसून जुनाच आहे. हा विषाणू भारतासह जागतिक स्तरावर या आधीपासूनच असल्याचं तज्ज्ञ सांगतात. विविध देशांमध्ये HMPVशी संबंधित श्वसन आजारांचे रुग्ण सापडल्याची प्रकरणंही यापूर्वी नोंदवली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांनी या विषाणूचा संसर्ग झाला तर घाबरून न जाता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरित औषधोपचार करणं आवश्यक आहे. थोडक्यात HMPV संसर्गापासून बचावासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचा अवलंब करणं हे सर्वांसाठी लाभदायक ठरेल आणि ते सुदृढ जीवनाच्या दिशेनं उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन शैलेश मोहिते.